नवाब मलिक यांचा विषय निघालेला होता की नवाब मलिक आज महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले। विधानसभेत पोहोचल्यानंतर ते जे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे विधान भवनातलं, त्या विधान भवनाच्या कार्यालयामध्ये नवाब मलिक गेले आणि ते अनिल भाईदास पाटील यांच्या नावाने जी पाटी लावलेली आहे तिकडे जाऊन बसले। एवढंच नाही तर ट्रेजरी बेंचेसवर म्हणजे सरकारी बाकांवरती जाऊन ते विधानसभेतल्या सभागृहामध्ये जाऊन बसले। अजित पवार यांना त्याच्याबद्दल ज्यावेळेस विचारलं गेलं तेव्हा त्यांनी पत्रकारांनाच विचारलं, तुम्ही का चिंता करताय? नवाब मलिक त्यांचा निर्णय घ्यायला बांधील, ते त्यांचा निर्णय घेतील। हे सगळं सुरू झाल्यानंतर आपण बातमी सुरू केली की महायुतीमध्ये नवाब मलिक जात आहेत का, आणि त्यावरनं जेव्हा प्रश्न उत्तर सुरू झाली विधान परिषदेमध्ये, ज्यावेळेस शिवसेनेने त्यांना प्रश्न उपस्थित केला, अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला आता नवाब मलिक कसे काय चालतात, भारतीय जनता पार्टीची कुठेतरी कोंडी होतीये, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेली दिसते आणि त्यांनी ताबडतोब थोड्याच वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे। आणि त्या ट्विटची सुरुवात अशी केलेली आहे की सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा, आणि एक पत्र ओपन लेटर त्यांनी अजित पवारांना लिहिलेलं आहे। अजित पवारांना ही गोष्ट ते प्रायव्हेटली पण सांगू शकले असते, पण ओपन लेटर त्यांनी अजित पवारांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजितदादा पवार या पत्राची कॉपी त्यांनी ट्विट केलेली आहे। ती पत्राची कॉपी मी वाचून दाखवतो, तुम्ही स्क्रीनवरती या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे त्याचा मायनासुरात आपले प्रेक्षक स्क्रीनवरती बघू शकतात। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते। विधानसभा सदस्य म्हणून तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता किंवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो। परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य होणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय जामिनावरती बाहेर आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशा प्रकारे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, ते मान्यच आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचाही विचार करावा लागेल। त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। आता जर हे पत्र प्रायव्हेटली पाठवलं असतं तर आपण समजू शकलो असतो, किंवा त्यांना प्रायव्हेटली सांगितलं असतं की नवाब मलिक यांना जवळ करू नका तर आपण समजू शकलो असतो, पण ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस यांनी हे ओपन लेटर उपमुख्यमंत्र्यांना लिहायचं ठरवलेलं आहे त्याच्यात ही गोष्ट स्पष्ट होते की कुठेतरी भारतीय जनता पार्टीची याच्यामध्ये कोंडी झालेली आहे आणि म्हणून त्यांना हे पत्र लिहावं लागतंय। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नवाब मलिक यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर म्हणजे त्यांची ज्यावेळेस सुटका झाली, मेडिकल बेलवरती ते बाहेर पडले, त्यावेळेस सुद्धा अजित पवार गट हा महायुती सरकारमध्ये सामील झालेला होता आणि त्यांच्या सुटकेनंतर त्यांना भेटायला अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे सगळेजण त्यांच्या घरी गेलेले होते। असं असताना सुद्धा त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली नाही, पण आज ज्यावेळेस विधानसभेमध्ये यावरनं प्रश्न उपस्थित झाले, मीडियामध्ये या संदर्भात बातम्या यायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र लिहून हात झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली होती की उद्धव ठाकरेंवरती त्यांनी टीका करताना सांगितलं होतं की तुम्ही तर देशद्रोह्यांशी संबंध ठेवत होतात। आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या मंत्रिमंडळावरती देवेंद्र फडणवीस आक्षेप घेत आहेत त्याच मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सुद्धा काम करत होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे तो निर्णय घेतलेला होता की नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढणार नाही। आजची प्रतिक्रिया सुद्धा या संदर्भातली अनुजा अत्यंत इंटरेस्टिंग होती की ज्या पद्धतीने अजित पवार यांना ज्यावेळेस सतत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी पत्रकारांनाच प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला कशाला चिंता। आता प्रश्न असा आहे की या मंत्रिमंडळावरती ऑलरेडी हे आरोप लागत आहेत की ज्यांच्यावरती ईडीच्या केसेस सुरू आहेत त्या सगळ्यांना पावन करून घेतलं जात आहे। यशवंत जाधव असतील, त्याच्यानंतर प्रताप सरनाईक असतील, स्वतः अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील, या सगळ्यांवरती ईडीच्या केसेस सुरू असताना सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं, त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। असं असताना नवाब मलिक यांच्या बाबतीत हा मुद्दा भलतीकडे जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र लिहिलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। हा थेट त्यांनी दुसऱ्या, आता ह्याच्यावरती अजित पवार काय बोलतात हे बघणं अत्यंत आवश्यक असणार आहे।